नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालको. आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ टेक्नॉलॉजी सोडून थोडासा वेगळा आहे. मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनच्या माध्यमातून जो एक्सपो पुण्यामध्ये घेतला गेला त्याबद्दल त्या लोकांचा आभार मानण्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ करत असताना मी स्वतः एक्सपोला व्हिजिट केली आणि एक्सपोला व्हिजिट केल्यानंतर तिथं ज्या गोष्टी बघितल्या गेल्या, तिथं ज्या गोष्टीच्या प्रेझेंटेशनच्या गोष्टी, तिथलं जे स्ट्रक्चर आहे, सुविधा आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी खूप उत्कृष्ट होत्या. आणि या लोकांचं म्हणजे ज्या लोकांनी हा इव्हेंट घडवून आणला, त्या लोकांचं आभार मानलं गेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या माध्यमातून आभार मानलं गेलं पाहिजे. त्यासाठीचा हा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो. कोणताही इव्हेंट करत असताना, कोणताही एक्सपो, स्पेशली एक्सपो करत असताना साधारण त्या एक्सपोसाठी 12 कोटीचा खर्च, अंदाजे 12 कोटीचा खर्च एक्सपेक्टेड होता. म्हणजे कॉन्फरन्स रूममध्ये जो कार्यक्रम चालू होता, त्या कार्यक्रमाच्या काही माहितीच्या आधारे मी हाचा व्हिडिओ बनवतो आहे. माईट बी याच्यामधली माहिती थोडीशी कमी जास्त होऊ शकते. पण निव्वळ हेतू हा आहे, की मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनच्या माध्यमातून जो एक्सपो घेतला गेला, तो एक्सपो महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगण्याचा एक्सपो होता. मित्रांनो, ज्या एक्सपोमध्ये अगदी छोट्यात छोट्या कंपनीपासून मोठ्यात मोठ्या कंपनीपर्यंत, म्हणजे ज्यांनी अगदी बिझनेसला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांचा बिझनेस अगदी 500 कोटीपर्यंतच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचलेला आहे, अशा सर्व बिझनेसचे स्टॉल जे आहेत ते बिझनेसचे स्टॉल्स होते. प्रत्येक स्टॉलला ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस एक भावना जी मनामध्ये असते नेहमी, की पहिले तर हे मराठा एंटरप्रेन्योर्स एक्सपो आहे, मग तो कोणत्या जातीसाठी आहे का स्पेशली? ह्या ज्या विंडो आहेत, ह्या ज्या खिडकी आहेत, माणसाचा बघण्याचा जो व्ह्यू आहे, तो व्ह्यू तुम्ही चेंज करून दिलात आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा हा एक्सपो होता. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं मावळ्यांना घेऊन आणि गेली 400-500 वर्ष आपण या स्वराज्यामध्ये अगदी आनंदानं नांदत आहोत. पण मित्रांनो, आजचा जो वेळ आहे, आजची जी काळ आहे, आजचा जो काळ आहे, तो बिझनेसमध्ये एम्पायर उभा करून आपण एक स्वराज्य निर्माण करण्याची वेळ आहे आणि मला वाटतं की ते मराठा एंटरप्रेन्योरच्या माध्यमातून केलं गेलं. तिथं येणाऱ्या प्रत्येक मुलांचं रजिस्ट्रेशन, त्यासाठी अगदी म्हणजे सुरक्षा व्यवस्थेपासून आतमध्ये येणाऱ्या लोकांचं सुरुवातीला काही मिसमॅनेजमेंट झाला असेल, पण त्या मिसमॅनेजमेंटमधून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत खूप छान प्रेझेंटेशन्स दिलं गेलं. त्या प्रत्येक स्टॉलला मी व्हिजिट केल्यानंतर आपला बिझनेस जो सांगण्याची, प्रेझेंट करण्याच्या ज्या आयडिया होत्या, त्यांची एनर्जी होती, ती खूप मस्त होती. आणि बिझनेस एक्सपोमध्ये ज्या लोकांनी स्टॉल लावले, ज्या लोकांनी आपलं प्रेझेंटेशन दिलं गेलं, ज्या लोकांनी आपल्या आयडियाज लोकांसमोर आणल्या गेल्या, त्या सर्व लोकांचा, त्या बिझनेसमॅनचा कोडफस्ट टेक्नॉलॉजीकडून खूप खूप आभार, महाराष्ट्राकडून आभार. तुम्ही हा जो एक्सपो आहे, तो एक्सपो फक्त पुण्यासाठी घेतलेला नाही आहे, फक्त महाराष्ट्रासाठी घेतलेला नाही आहे. हा जो एक्सपो आहे, हा एक्सपो उद्या भारत देशाला, कदाचित जगालाही गाईड करेल अशा पद्धतीचा एक्सपो आहे. आणि या एक्सपोमधून अनेक नवीन बिझनेसमॅन तयार होतील. अनेक नवीन युवा पिढी ज्या ज्या लोकांनी व्हिजिट केली, त्या सर्व युवकांना एक नवीन प्रेरणा मिळाली, की यार मीही करू शकतो. हा माझ्या जवळचा आहे. माझ्या गावातल्या लोकांनी हा स्टॉल लावला होता. ते लोकं चांगलं करू शकतात, तर मीही करू शकतो. माझ्याकडेही पोटेन्शियल आहे. आणि या पोटेन्शियल असणाऱ्या युवकांपर्यंत हा मेसेज गेला, की मीही करू शकतो. उद्योजकतेची जी भावना आहे, म्हणजे नोकरी सोडून उद्योजकतेची जी भावना आहे, ती भावना प्रत्येक युवकांच्या मनामध्ये ती जागी व्हायला असे एक्सपो कारणीभूत असतील असं मला वाटतं. आणि तुमचा हेतू जो आहे, तो हेतू नक्की साध्य होईल. कारण तुमच्या एक्सपोच्या माध्यमातून जरी महाराष्ट्रामध्ये नवीन बिझनेसमॅन तयार झाले, तर ही चेंज आहे, ही चेंज चालू होईल. कार्यक्रमाच्या दिवशी काही जे प्रमुख मान्यवर होते, त्यांचं असं म्हणणं होतं, की बिझनेस हा फॅमिलीमधून सुरुवात झाली पाहिजे. आणि मला वाटतं मराठा, मराठी जे उद्योजक आहेत, त्या उद्योजकामध्ये थोडासा याचा अभाव आहे आणि तो अभाव तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलात, तोही हेतू तुमचा नक्की साध्य होईल. बाकी कार्यक्रमासाठी ज्या लोकांनी नियोजन केलं,
तिथं असणारे व्हॉलेंटियर्स असतील, तिथं असणारे मॅनेजमेंटमधले कमिटीमधले लोक असतील, या सर्व लोकांचं खूप खूप कौतुक करण्यासारखं नियोजन होतं. हजारो लाखो लोक तिथपर्यंत पोहोचली, तुमच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि त्या सर्व लोकांचं मॅनेजमेंट तुमच्या माध्यमातून खूप सुंदर झालं. अ, पुन्हा एकदा कोडफर्स्ट टेक्नॉलॉजी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन आणि त्यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्टॉल धारकाचं, प्रत्येक नव्या उद्योजकाचं कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून आपले खूप सारे आभार. आपण महाराष्ट्राला मोटिवेट केलं, आपण मराठी उद्योजकाला मोटिवेट केलं, आपण कुठल्या कम्युनिटीला न बघता एका मराठी मनाला चालना दिली. त्याबद्दल तुमचं पुनश्च आभार आणि असे नवीन एक्सपो पुण्यामध्ये घडतील आणि पुण्याचंही नाव रोशन होईल, हीच इच्छा. पुन्हा एकदा धन्यवाद.